Happy birthday to you. Happy birthday dear Anjanatai. Happy birthday to you. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संदेश देण्यात आला होता। या आवाहनाला प्रतिसाद देत पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांनी आपला वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला। कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। महिलांसाठी उपयोगी असलेले उपक्रम राबवल्याने त्यांनी हर्षदा उपाध्याय आणि खारघर भाजपचे युवा नेते अमर उपाध्याय यांचे कौतुक केले। यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। हर्षदा उपाध्याय जी के जन्मदिन पर मैं उन्हें बहुत सारी शुभकामनाएं देना चाहता हूं। आज उनके माध्यम से विभिन्न कार्यक्रमों का आयोजन उनके जन्मदिन के अवसर पर किया जा रहा है। हाल ही में हमने देखा जैसे हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने अपने जन्मदिन पर बैनर्स या पेपर एडवर्टाइजमेंट देने से मना कर दिया और कहा कि इसकी बजाय सामाजिक कार्यक्रमों के माध्यम से ये जन्मदिन मनाइए। और बहुत सारे लोगों ने अलग अलग कार्यक्रमों का आयोजन किया। भारतीय जनता पार्टी ने ब्लड डोनेशन किया और 70,000 से ज़्यादा बोतल 22 जुलाई को एक दिन में इकट्ठा हुई, वर्ल्ड रिकॉर्ड बन गया। और उसी तरह मैंने भी अपने जन्मदिन पर यह आह्वान किया था कि जन्मदिन के लिए खर्चा अगर करना है तो सामाजिक कार्यक्रमों पर कीजिए। कई सारे कार्यक्रमों का आयोजन हुआ और मुझे खुशी है कि हर्षदा उपाध्याय जी ने, अमर उपाध्याय जी ने इसी तरह आज यहाँ पर अलग अलग कार्यक्रमों का आयोजन किया है, जहाँ पर उन्होंने कॉरपोरेशन के माध्यम से अलग अलग कोर्सेज का ट्रेनिंग का आयोजन किया। हालांकि अभी तक कॉरपोरेशन इसके लिए ट्रेनिंग का सारा खर्चा नहीं उठा रही है। मैं कॉरपोरेशन से ये दरख्वास्त करूंगा कि कॉरपोरेशन ऐसे कार्यक्रमों का सारा खर्चा उठाए, पर इसके लिए अमर उपाध्याय जी, हर्षदा उपाध्याय जी ने पहल की, इसके लिए उनको धन्यवाद। और विभिन्न कार्ड्स अपनी ओर से अपने खर्चे से, जैसे आयुष्मान भारत कार्ड हुआ, ई श्रम कार्ड हुआ या फिर आभा कार्ड हुआ, ऐसे कार्ड्स का भी डिस्ट्रीब्यूशन आज हर्षदा जी के जन्मदिन के अवसर पर हो रहा है। इसके लिए मेरी ओर से उनको बहुत बहुत धन्यवाद और सभी हमारी बहनें इसके लिए उनको हमेशा धन्यवाद देती रहेगी। भारत माता की जय। भारत माता की जय। सर्वप्रथम आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यात आमदार साहेबांनी खूप शुभेच्छा दिल्या, सगळ्या नगरसेवकांनी शुभेच्छा दिल्या। खरं तर आमदार साहेबांचं सर्वच कार्यकर्त्यांना असं म्हणणं होतं की समाज उपयोगी कार्यक्रमच आपल्या वाढदिवसानिमित्त झाला पाहिजे आणि त्याचीच कुठेतरी आपण देखील एक दखल घेतली आणि समाज उपयोगी कार्यक्रम करायचा एक छोटासा प्रयत्न केला, जेणेकरून घरकाम करणाऱ्या महिला त्याचबरोबर ज्या अशिक्षित आहेत अशा इलिटरेट महिलांना पण आपण विविध योजनांचे फायदे करून दिले। जे प्रशिक्षण महिला बालकल्याण विभागातून पनवेल महानगरपालिकेचं झालेलं आहे, तर त्या प्रशिक्षणाचे फॅशन डिझायनिंगचे सर्टिफिकेट आज त्यांना दिले आहे। म्हणजे एकंदरीत सगळ्याच महिलांना खूप अपेक्षा असतात की काहीतरी त्यांनाही त्यांच्या संसारासाठी रोजगाराची निर्मिती करण्यासाठी एक संधी मिळायला पाहिजे, पण कुठेतरी अभ्यासाअभावी म्हणा किंवा पैशाअभावी त्यांना ते करता येत नाही। तर पालिकेच्या मार्फत किंवा राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतोय, कारण की त्या माध्यमातून तरी त्यांना खरंच खूप चांगलं फिलिंग आली आणि त्यांना रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली। ह्याच्या अगोदर देखील आपण ब्युटी पार्लरचे कोर्स महिलांसाठी करून दिले होते, आता आपण शिवणकामचे कोर्स करून दिले। याच्या पुढे भविष्यात देखील जेवढेही कोर्स पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून येतील आपण ते आपल्या प्रभागात, आपल्या खारघरमध्ये राबवू आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हे कोर्स आपण पोहोचवू। खरं तर आमदार साहेबांनी मला शुभेच्छा देताना सांगितलं की समाज उपयोगी कार्यक्रमच आपण केले पाहिजे, तर कुठेतरी आपणही ती दखल घेऊन आपण हा प्रयत्न केला आणि सर्वच महिलांनी खूप उचलून धरला हा कार्यक्रम की नाही त्यांनाही आवडेल असं काही करायला। आणि आमदार साहेबांनी शुभेच्छा देताना फार छान वाटतं
की कुठेतरी पक्षश्रेष्ठीला हे जाणवलं की त्यांनी जो एक मेसेज आमच्यापर्यंत पोहोचवला होता की सामान्य कार्यकर्त्यांनी देखील असेच समाजोपयोगी कार्यक्रम केले पाहिजे, ते कुठेतरी आमच्या माध्यमातून घडले. ह्याची आम्हालाही अभिमान वाटतो की कुठेतरी आम्ही तेवढं सक्षम झालोय की छोटे छोटे काय असे ना पण आपल्या प्रभागात आपण नागरिकांसाठी कार्यक्रम घेतले. धन्यवाद आपण माझ्या वाढदिवसानिमित्त आलात त्याबद्दल.